हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात? मस्त ना मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरा मॉम. तर आजची सुरुवात मी केलेली आहे आवळ्यांनी, कारण मला करायचे होते रेडवाली आवळा कंठी आणि त्यासाठी मी आवळे घेतलेले आहे 1 किलो आणि अर्धा किलो घेतलेले आहे बीट. हे जे बीट आहे हे मी खिसून घेतलेले आहेत आवळ्यामध्येच आणि आवळासुद्धा खिसून घेतलेला आहे जाड खिसणीने, जेणेकरून तो वाळल्यानंतर बारीक होतो. आणि सगळं खिसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडासुद्धा खिसलेला आहे. याच्यामध्ये भाजलेली जिरेपूड, काळं मीठ, साखर, पिठी साखर आणि साधे मीठ टाकून हलवून घेतलं आहे आणि चवीपुरता ओवा टाकलेला आहे आणि मिक्स केलेला आहे. मिक्स केल्यानंतर हे छान असं वाळवायला उन्हात ठेवलेलं आहे, कारण यातलं जे मॉइश्चरायझर असतं ते सगळं सुकून जाईल आणि आपली जी आवळा कंठी आहे ती ड्राय होईल आणि चवीला पण छान लागेल. आणि याचे 2 फायदे: आवळा कंठी हे व्हिटॅमिन सी देतं आणि बीट जे आहे ते आपल्या शरीरात रक्त वाढवतं. म्हणून आवळा आणि व्हिटॅमिन सीचं जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्या शरीरासाठी नक्कीच फायदेशीर ठरतं आणि दोघांनीही आपली हेल्थ आणि स्किन दोघी पण चांगली राहते. सकाळी माहेरी जायचं होतं म्हणून मी सकाळी लवकर उठून आवळा कंठी केलेली आहे, कारण मला संध्याकाळी रिटर्न यायचं होतं. आणि माहेर जाण्यामागचं कारण म्हणजेच आज माझ्या बहिणीचे लग्न जे आहे ते पक्क होणार आहे, म्हणजेच आमच्याकडे सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे तर. आणि आम्ही निघालेलो आहोत आता सकाळी. रस्त्याचं काम चालू होतं आणि रस्ता फार खराब होता, पण फायनली आम्ही 2 तासाच्या ऐवजी 2.5 तासामध्ये माहेरी पोहोचलो. आणि घरी आल्यानंतर छान सुंदर अशी रांगोळी काढलेली होती. आदिराला जसं कळलं की आज पूजा मावशीचं लग्न ठरणार आहे, तिला खूपच असं एक्साइटमेंट होती की कसं असते काय असते. आणि पूजा मावशी दिसताच ती पूजा मावशीजवळ गेली. इथे स्वयंपाकाची तयारी चालू झालेली होती मी येईपर्यंत. लग्न ठरण्याचा जो कार्यक्रम असतो तो खूप छान असतो. खूप मजा येते त्या लग्न ठरण्याच्या कार्यक्रमामध्ये, कारण तिथेच 2 नाती एकमेकांशी जुळल्या जातात. आणि आज जर शेवटचं लग्न असेल तर त्या लग्नाची काही गोष्टच वेगळी असते, कारण ते शेंडीफळ असतं. आणि आत्ता आमच्या घरामधलं हे सगळ्यात शेवटचं लग्न आहे, कारण आत्तापर्यंत आम्ही ज्या 4 बहिणी आहोत त्यातली ही सगळ्यात लास्ट. आता इथे सगळेजण स्वयंपाकाच्या तयारीला लागलेले आहेत आणि स्वयंपाकसुद्धा ऑलमोस्ट होत आलेला आहे. आणि आमच्याकडे आज जेवणामध्ये केलेली आहे पाटोळ्यांची भाजी. ही विदर्भ स्पेशल आहे आणि भाजी जशी दिसते तशी ती खूप छान आणि टेस्टी झालेली होती. आता मी माझं काम करणार आहे, कारण माझं बाकी होतं पोळ्या करायचं काम. गरमागरम पोळ्या करायच्या होत्या म्हणून मी आता पोळ्यांचं काम घेतलेलं आहे. आणि आता बऱ्यापैकी सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता लवकरच पाहुणे मंडळी येतील आणि माझ्या पोळ्या झाल्यानंतर मी सुद्धा चेंज करेल.
सुपारी फोडण्याचा जो कार्यक्रम आहे तो खूप छान असा पार पडलेला आहे। आता सगळ्यांची जेवणं वगैरे झालेली आहेत आणि आता पाहुणे निघालेले आहेत जाण्यासाठी। आता मी ही निघणार आहे कारण मला लवकर जायचं आहे घरी आणि मला घरी जाण्याचं कारण म्हणजे फिरायला जायचं आणि अजून बॅग भरायची बाकी आहे, सगळ्याच गोष्टी करायच्या आहे। घर म्हटलं की सगळेच कामं आले आणि आपण जर घरात एकटं असलं तर आपल्याला सगळंच आवरून जावं लागतं। घर म्हटलं की घरातल्या सगळ्या वस्तू आल्याच कारण आपल्याला फ्रीज क्लिनिंगपासून सगळं आवरून जायचं असते, कारण की साधारणतः 8 दिवसाचा जर आपला टूर असला तर आपल्याला घरातलं सगळंच मॅनेज करावं लागतं। आणि आता माझीही तीच परिस्थिती आहे, इथून जायचं, परत बॅग पॅकिंग करायची, घरातलं आवरायचं, मग नंतर जे उन्हाळ्याची जी कामं आहेत ती सुद्धा मला कंप्लीट करायची आहे 2 दिवसात, कारण नंतर होणार नाही। घरी आल्यानंतर आधिराचे पासपोर्ट काढायला जायचं होतं कारण आता आधिराची स्कूल ॲडमिशन ओपन झालेली आहे आणि त्यासाठी मला पासपोर्ट काढायला जायचं आहे। आता आधिराचे पासपोर्ट वगैरे काढणार आणि एक फॅमिली फोटोसुद्धा स्कूलमध्ये द्यायचा आहे, तो सुद्धा काढणार आहे। मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा व्हिडिओ का छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत